नमस्कार मित्रांनो, ऑक्टोबरचा महिना आहे आणि श्रावणासारखा ऊन पावसाचा खेळ चालू आहे. या पावसाचं एक काहीच कळत नाही. पाऊस पण आता माणसासारखा वागायला लागलाय. घडीत असा तर घडीत तसा. आपण आता पिंपरी चौकामध्ये आलो आहोत. सकाळचे 10:30 वाजलेत. जाम भूक लागली आता आणि आता आपण जाणार आहोत खिमा खायला. आणि हे आहे पिंपरीतलं इराणी कॅफे आणि आपण आज ट्राय करणार आहोत इथला खिमा पाव. चला तर मग. कॅफेचा ॲम्बियन्स खूप चांगला आहे. इथं बऱ्याचदा खूप वर्दळ असते. हे यांचं मेनू कार्ड आहे. प्रत्येक टेबललाच त्यांनी लावलेलं आहे. वेगळं देण्याची गरज नाही. इथं आल्यानंतर थोडी महागाई वाढल्याची जाणीव होती. आणि हा आला आपला खिमा. जसं मिसळ सोबत पाव मिळतो ना, तसं इथं खिम्यासोबत नाही भेटत. तुम्हाला एक तर वेगळी स्लाइस घ्यावी लागेल किंवा बन मस्का. मला ज्यांच्या रील्स आवडतात ते स्पायसी किक आता असते तर म्हणाले असते, कुटुंब बारीक केलेल्या कोंबडीचा खिमा समोर आला आणि भांडणात तुझा खिमा करीन असं का म्हणतात ते कळलं. खिम्याला बघून तोंडात लाळेचं आक्रमण सुरू झालं. खूप छान रील असतात त्यांच्या आणि त्यांचं मराठीवरचं प्रभुत्व तर अप्रतिमच. आता थोडं खिम्याविषयी. हा मोस्टली मी मुंबईत असताना खूप खाल्लेला आहे. मुंबईमध्ये कुलाबा, भायखळा, बांद्रा तिथे बरीचशी इराणी हॉटेल्स आहेत आणि खूप चांगला खिमा तिथेही मिळतो. खिम्याची खूप व्हरायटी आहे तिथे. तिथला ग्रीन खिमा ज्यामध्ये पालक मिक्स केलेले असते, ग्रीन पीस असतात. त्याचबरोबर वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. खिमा फ्राय, खिमा विथ ऑमलेट म्हणजे हाफ फ्राय केलेलं ऑमलेट खिम्यावर टाकलेलं असतं आणि त्या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे स्वर्गच. खिमा ट्राय केलाय का असं 10 जणांना विचारल्यावर फक्त 2च जण हो म्हणतात. म्हणजे थोडासा दुर्लक्षित राहिलेला घटक आहे. म्हणून आपण आज तो निवडलेला आहे. आपण एका मित्राने स्ट्रॉंगली रिकमेंड केलं होतं मला इराणी कॅफेचा चिकन खिमा इथला पिंपरीतला. म्हणून आपण आज इथं आलेलो. तर थोडा टेस्ट करून बघूया आपण. खूप छान. वाटलेल्या मसाल्यांचा ड्राय मसाले जे वाटले जातात म्हणजे धना पावडर असेल, किसलेला धना, गरम मसाले यांचा एक फ्लेवर आहे. चिकनचा तर मस्त मिक्स झालेला आहे. चिकन फ्रेश आहे एकदम आणि त्याचा जो खिम्याचा जो वेगळा मसाला आहे त्याच्यामुळे एक चांगली रंग झाली त्याच्यामध्ये. एकदा आपण स्लाइस बरोबर सुरुवातीला ट्राय करूया. स्लाइस बरोबर ट्राय करूया. खूप छान वेगळा स्लाइस आहे. थोडासा पुढचा टेस्ट आहे स्लाइसची सुद्धा. स्लाइस बरोबर एक छान कॉम्बिनेशन येते. आता आपण पावासोबत फ्राय करूया. हा आहे आपला बटर पाव. खिमा विथ मस्का पाव. खूप छान. तुम्ही स्लाइस सोबतही खाऊ शकता. तुम्ही बन मस्का सोबतही खाऊ शकता. बन मस्का सोबत थोडं गोडसर जास्त लागतं, ज्याची त्याची आवड आहे. पण अप्रतिम. अगदी साधा पाव असेल तरी आज छानच लागेल. खूप छान. अजून एक टेस्ट घेऊन बघूया. हा आला आपला चहा. आता आपण ट्राय करतो इराणी चहा विथ बन मस्का. हे कॉम्बिनेशन ग्रेट आहे. मला खूप आवडते. माझ्याबरोबर बरेच जण नाही आवडत असेल. याचा जो कॉम्बो वाईड आहे दोघांचा. एक नंबर आहे. खरं तिथला
किमा विथ बन मटर बन खावा सोबतच किमा खावा किंवा स्लाईससोबतही खाऊ शकता. चहा आणि बन पाव मस्त. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नव्या चवीसह. आणि जाता जाता व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.